राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आता आली आहे। गेल्या भरपूर वर्षापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघितली, परंतु आता मात्र तुम्हाला वाट बघण्याची कसल्याही प्रकारे गरज नाही। मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच घोषणा केली आहे, पीक विम्याचे पैसे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आज जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले असून त्यातील 6,000 कोटी रुपये प्रत्यक्ष खात्यामध्ये जमा देखील होऊ लागले आहे। राहिलेले पैसे पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत असेल, तुमच्या शेजारच्या व्यक्तीला तर पीक विमा आला, परंतु तुम्हाला पीक विमा मात्र आला नव्हता। सरकारने 25% पीक विम्याचं वाटप आधीच केलं होतं, परंतु शेतकरी बांधवांनो, आता संपूर्ण शेतकरी बांधवांना पीक विमा मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे। महाराष्ट्र शेतकरी बांधवांसाठी ही बातमी आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहात का? जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्य सरकारने आता हा निधी रिलीज केला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, 2020 ते 2024 पर्यंतचा प्रलंबित विमा अखेर निधी सरकारने वितरित करायला सुरुवात आजपासून केली आहे। गेल्या 4 वर्षापासून शेतकरी या हक्कांच्या पैशांची वाट बघत होते। आज सरकारने हा प्रलंबित विमा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 27,000 रुपये आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आज दुपारी 12 वाजेपासून सुरुवात झाली आहे। जर तुमचे खाते HDFC बँकेमध्ये असेल किंवा सेंट्रल बँकेमध्ये असेल किंवा युनियन बँकेमध्ये असेल किंवा IDBI बँकमध्ये असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तर तुम्ही आता मोबाईलमध्ये लक्ष ठेवायचं आहे। सरकारने सर्वप्रथम या बँकामध्ये रक्कम पाठवायला सुरुवात केली आहे। तुमचं खातं यापैकी कुठल्याही बँकेमध्ये असेल तर मोबाईलवर तुम्हाला आता लक्ष ठेवायचंच आहे। बघा, सरकारने सांगितलं आहे, आज महाराष्ट्र राज्यामधील 14 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही वाट बघितली आणि आज अखेर पीक विमा वाटपाला मुहूर्त लागल्याचं बघायला मिळत आहे। आजचा शुभ मुहूर्त सरकारने निवडला आहे। बघा, सरकारने सांगितलं, आता शेतकरी बांधवांना पैशांची गरज आहे, कारण की सध्या पाऊस काय पडेनासा झाला आहे। सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आणि या जिल्ह्यामध्ये आजपासून निधी जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। यामध्ये पिकानुसार विम्याची रक्कम वेगळी असणार आहे। भात पिकासाठी 45,000 रुपये, तर बाजरी पिकासाठी 28,000 रुपये, तर सोयाबीन पिकासाठी 52,000 रुपये हेक्टरी पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः पुढे येऊन ही अधिकृत घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। 8,000 कोटीचा हा निधी थेट शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती आज 14 जिल्ह्यामध्ये नेमकं कोणाला मिळणार हे देखील पाहून घेणं महत्त्वाचं झालं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्ष देऊन फक्त बघत चला। आता प्रत्यक्ष रक्कम खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली असल्याने यावेळी कोणतीच अडचण येणार नाही। अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमधून जात होते आणि तुम्हाला माहीत होतं, कर्जाचा भार सुद्धा वाढत होता। त्यामुळे सरकारने सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी केली आणि आता पीक विम्याचं वाटप होत आहे। आता हे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे। सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांना आता पूर्ण विराम मिळाला आहे आणि अफवांवर कसल्याही प्रकारे विश्वास ठेवू नका। भरपूर दिवसापासून अफवा सुटल्या होत्या,
पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु पीक विमा कसल्याही प्रकारे शेतकऱ्याला भेटला नव्हता. आज स्वतः राज्य सरकारने निर्णय घेतला. तुम्हाला माहीत आहे, आज सकाळीच मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली. त्याच बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आणि पीक विमा वाटपाला आता सुरुवात झाली आहे. सरकारने काही अटी पात्रतेनुसार हा पीक विमा देण्याचं जाहीर केलं आहे. तुम्हाला माहीत आहे, सरकार कोणत्याही योजनेमध्ये अटी लादत असतं. यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा हप्ता जमा होत असतो, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मात्र आता पीक विमा जमा होणार. त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे, अशी पहिली अट सरकारने लावली आहे. तर मग तुम्हाला 2,000 रुपयांचा लाभ भेटतो का? जर भेटत असेल तर मग मात्र अडचण येणार नाही. आणि शेतकरी बांधवांनो, 14 जिल्ह्यामध्ये आज पीक विम्याचं वाटप करण्यामध्ये येत आहे. हेक्टरी 27,000 रुपये हा पीक विमा शेतकरी बांधवांना मिळत आहे. स्वतः राज्य सरकारने ही महत्त्वाची अपडेट आता दिली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, दुसरी महत्त्वाची अपडेट लक्षामध्ये घ्या. सरकारने आता एक दुसरी देखील अपडेट दिली आहे की काही शेतकरी चुकीच्या मार्गाने किंवा खोटी कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. अशा शेतकरी बांधवांना आता यादीमधून बाहेर काढण्यामध्ये आला आहे. बघा, ह्या अटी नियम अतिशय महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही बीड आणि सोलापूरमधून जर असाल तर बीड आणि सोलापूर या भागामध्ये कसून चौकशी करण्यामध्ये येत आहे. कारण की बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त घोटाळे पीक विम्यामध्ये आढळले आहे. बीड जिल्ह्यामधील भरपूर काही चुकीच्या शेतकरी बांधवांनी गायरान जमीन दाखवून पीक विमा घेण्याचा प्रयत्न केला, तर अशा शेतकरी बांधवांना मात्र लाभ मिळणार नाही. खऱ्या आणि गरजू शेतकरी बांधवांना मदतीसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. 8,000 कोटी रुपयांची मोठी तरतूद स्वतः राज्य सरकारने केली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षाही जास्त असेल, अशाच शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार नाही. सरकारने उत्पन्नाची अट वाढविली आहे, त्यामुळे सर्वात जास्त पीक विमा आता शेतकरी बांधवांना मिळणार आहे. बघा, त्यांना या पीक विम्याचा लाभ दिला जाणार नाही ज्यांचं की उत्पन्न 6 लाख रुपये आहे. फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांनाच लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. तसं ज्यांची जमीन खूपच जास्त आहे, 10 एकर 20 एकर आणि त्या शेतकरी बांधवांचं उत्पन्न भरमसाठ असतं, त्यामुळे अशा सावकार शेतकरी बांधवांना पीक विमा इथून पुढे मिळणार नाही, हे सरकारने आता सांगितलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता आपण जिल्ह्यांच्या यादीकडे वळूया. बघा, पहिला जिल्हा सरकारने निवडला आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यातील शेतकरी गेल्या 3 वर्षापासून विम्याची वाट बघत होते. जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता थोड्याच वेळामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे. हे मात्र अपडेट खरी आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे की यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यामधील 3,75,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते. 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024 वर्षे या वर्षामध्ये पीक विमा भरून सुद्धा शेतकऱ्याला पीक विमा भेटला नव्हता. मात्र आता त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 27,000 रुपये पीक विमा वितरित करायला सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे यवतमाळच्या शेतकरी बांधवांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पसरलं आहे. बघा, त्यानंतर लातूर आणि परभणी या 2 जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलं आहे, मागील 3 वर्षापैकी तुम्ही एकदा जरी पीक विमा भरला असेल तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की DBDच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण करण्यामध्ये येत आहे. लातूर जिल्हा आणि परभणी या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया आता वेगाने सुरू करण्यामध्ये आली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्ह्यामध्ये धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला सुद्धा लाभ दिला जात आहे. तसेच बीड आणि बुलढाणा या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना सुद्धा लाभ मिळत आहे. आता शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारने आता निर्णय घेतला आहे, पीक विमा आता शेतकरी बांधवांना मिळत आहे. आणि शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा फक्त त्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे ज्यांनी की फार्मर ID कार्ड आहे. जर तुम्ही फार्मर ID कार्ड आतापर्यंत काढलेलं नसेल तर मग मात्र अडचण निर्माण होणार आहे. बघा,
पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकण पट्ट्यामधील जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये भात आणि नाचणी पिकाची शेती जास्त असल्याने तिथल्या शेतकरी बांधवांना पीक विमा देण्याचा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती पीक विम्याबद्दल अतिशय महत्त्वाची बातमी. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पुढं सुद्धा बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खऱ्याखुऱ्या आणि महत्त्वाच्या अपडेट देण्यामध्ये येत असतात. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.